सख्खे भाऊ पक्के वैरी आईसमोरच एकमेकांच्या जीवावर उठले। आईच्या वाटेला दिलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वादातून सख्खे भाऊ आपल्या जन्मदात्रीच्या डोळ्यासमोरच एकमेकांच्या जीवावर उठले। यावेळी तिघा भावांच्या कुटुंबात तुंबळ हाणामारी झाल्याने दोन भाऊ जावई जखमी झाले आहेत। त्यातील सेवानिवृत्त जवान असलेल्या एका भावाने थेट कमरेची पिस्तूल काढून सख्ख्या भावावर गोळी झाडली, परंतु प्रसंगावधान राखत पाठीमागून एका पुतण्याने प्रतिकार केल्याने झाडलेली गोळी जमिनीच्या दिशेने गेल्याने तो वाचला आहे। हा धक्कादायक प्रकार नाशिक येथील एकलहरे मातोश्री कॉलेज परिसरात घडला। दोन्ही भावांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्याने आईसह एकूण 11 जणांविरोधात नाशिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर तिघा भावांपैकी सेवानिवृत्त जवान असलेल्या दत्तात्रय पहादे यांच्या पत्नी सुनंदा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार पती दत्तात्रय पहादे यांच्यासोबत मातोश्री कॉलेजजवळील त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या गव्हाच्या पिकात 5 ते 6 मेलेल्या कोंबड्या फेकलेल्या होत्या असे दिसून आल्याने शेजारीच दीर कैलास यांचे पोल्ट्री फार्म असल्याने त्यांना याबाबत सुनंदा यांनी विचारणा केली। त्यावेळेस कैलास पहादे त्यांना शिवीगाळ करू लागला। यावेळी त्या ठिकाणी दुसरे दीर राजू पहादे, सासू जनाबाई पहादे, राहुल पहादे, आकाश पहादे, ललित पहादे, प्रसाद पहादे, शोभा पहादे यांनी एकत्र येऊन सुनंदा आणि त्यांचे पती दत्तात्रय यांना शिवीगाळ करून लाकडी दांडाने मारहाण केली। सुनंदा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, राणीहार आणि नेकलेस या मारहाणीत जबरदस्तीने ओढून घेतले। यावेळी झालेल्या झटपटीत दत्तात्रय पहादे यांच्या कमरेला असलेले पिस्तूल हिसकावून सोबत घेऊन गेले। कैलास पहादे यांनी देखील भाऊ दत्तात्रय पहादे व भावजाई सुनंदा आणि पुतण्या कुणाल पहादे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे। आईच्या वाट्याची जमीन कैलास कसत असून ही जमीन मिळावी यासाठी भाऊ दत्तात्रय नेहमी वाद करीत होता। डॉक्टरांनी शवविच्छेदनात केलेल्या 2-3 कोंबड्या कैलास पहादे यांनी स्वतःच्या शेतात टाकलेल्या होत्या। शुक्रवारी सायंकाळी शेतात पत्नी व मुलासह आलेला भाऊ दत्तात्रय या कोंबड्यांचा व्हिडिओ काढत असताना त्याला कैलास यांनी विचारणा केली असता त्यांनी शिवीगाळ केली। यावेळी त्यांची पत्नी सुनंदा इने यांचा एकदाचा बंदोबस्त करा, एकमेकाला गोळ्या घाला असे सांगताच भाऊ दत्तात्रय यांनी त्याच्या कमरेला असलेले पिस्तूल काढून कैलास पहादे याच्या दिशेने गोळीबार केला। मात्र कैलासचा मुलगा ललित यांनी चुलते दत्तात्रय यांना पाठीमागून प्रतिकार केल्याने गोळी जमिनीच्या दिशेने गेली, यामुळे त्यांचा जीव वाचला आहे। या हाणामारीत गोळीबार झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। आता कोणाची फिर्याद बरोबर याचा तपास पोलीस करत आहेत।